किंवा अशी काय टेस्टिमनी झाली जेणेकरून परमेश्वराचं तुम्ही अजून जवळ आले? माझं पुअर फंड म्हणजे शाळेमध्ये जात असताना ₹1, ₹2, 5 पैसे, 10 पैसे असे जमा करून माझी फीस भरली जायची, की जर आमच्या आई वडिलांनी जर आमच्या जीवनामध्ये जर काही पेरलं नसतं तर आज आम्ही इथे उभा राहू शकलो नसतो. पण असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये झालं असेल की जेणेकरून तुम्ही अजून म्हणजे तुम्ही खचले, पडले, पण परमेश्वराने तुम्हाला तिथून बाहेर काढलं. एक गरिबी असा प्रश्न होता की आता करायचं काय? घर आणि हे काम कसं तुम्ही मॅनेज करता? घर आणि काम म्हणजे आम्ही घरात बसूनच सगळ्या गोष्टी करतो. अच्छा, ओके. लेकरांकडे लक्ष देणं, प्रेयर मीटिंग्स, चर्च बिलकुल. आणि बिझनेस. डिप्रेशन आणि एन्झायटी बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं होतं की मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. है ना, चिंता आणि अँझायटी ना, आजकाल चिंता आहे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहायला गेलं तर तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये चिंतेमध्ये आहे. त्याला वाटतं की हर फिक्र को दुआ में उडाता चलो, म्हणून तो परेशानीमध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये का बरं आहे? कारण त्याचं मन आनंदी नाही आहे. आणि द जॉय ऑफ द लॉर्ड, परमेश्वराचा आनंद ही माझी ताकद आहे. तर जेव्हा आपण वचन वाचतो तेव्हा आपण चिंतेतून बाहेर निघतो. हो. पण जे व्यक्ती, ख्रिश्चन व्यक्ती चर्चला जातो, वचन वाचतो, तरी त्याला चिंता होते. हा, कारण आम्ही ख्रिस्ताला डोक्यावर घेतलंय, डोक्यात घेतलंच नाही. आणि डोक्यात म्हणजे विचार. मग डिप्रेशन वाला एखाद्या व्यक्तीला आपण कसं बाहेर काढू शकतो किंवा त्याला आपण कसं हेल्प करू शकतो? किविमला अगोदर त्या लेकरांना विचारा डिप्रेशन म्हणजे काय. हा, बरोबर. डिप्रेशन म्हणजे काय? आता हा शब्द फेमस झालाय, डिप्रेशन डिप्रेशन डिप्रेशन. पण ते खरं डिप्रेशन मध्ये आहे का? ते डिप्रेशन मध्ये नाहीये, पण ते काय म्हणतात आम्ही डिप्रेशन मध्ये. सर्वांना ख्रिस्त सलाम. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्यासोबत जे गेस्ट आहे ते एक नाही पण दोन आहे. मी त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगतो. रेव्हरंड डॉक्टर अब्राम घुमारे आपल्यासोबत आलेले, MBA त्यांनी केलेले, MA आहे. त्याच्यानंतर त्यांना राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन 2009 भेटलेलं आहे प्रतिभाताई पाटील यांच्या टीम कडून. आणि ते व्हाईस प्रेसिडेंट आहे इंडस्ट्रियल बँक मध्ये. 23 इयर्स पासून ते बँकिंग सर्व्हिस मध्ये आहे आणि 39 इयर्स पासून ते मिनिस्ट्री करत आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची धर्मपत्नी, त्यांची मिसेस आलेले आहे, मिसेस रुथ अब्राम घुमारे, आणि ते सुद्धा MD आहे स्पाइस ऑफ लाईफ मध्ये. तर आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं वेलकम आहे आमच्या पॉडकास्ट मध्ये. कसे आहात तुम्ही दोघं? बेस्ट आहात. तर सर, खरंच थँक्यू म्हणतो मी की तुम्ही म्हणजे एकदम शॉर्ट नोटीस वरती आले आणि तुमचा टाइम दिला. तर सर, मला जाणून घ्यायचं की तुमच्या जीवनामध्ये असं काय झालं की जेणेकरून तुम्ही, किंवा अशी काय टेस्टिमनी झाली जेणेकरून परमेश्वराचं तुम्ही अजून जवळ आले? माझ्या वडिलांचं नाव प्रल्हाद दौलतराव घुमारे आहे. ओके. माझ्या आईचं नाव राजसबाई प्रल्हाद घुमारे आहे. या दोघं आई वडिलांनी जर माझ्या जीवनामध्ये जर कार्य केलं नसतं, त्यांनी आम्हाला जर चांगल्या मार्गाला लावलं नसतं तर आज मी इथे नसतो. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, माझे आई वडील जे आहे शेतकरी होते, कुली होते. आई जे आहे कष्ट करून तिने आम्हाला एका चांगल्या शाळेमध्ये टाकलं आणि पुअर फंड वरती माझं शिक्षण झालं. माझं पुअर फंड म्हणजे शाळेमध्ये जात असताना ₹1, ₹2, 5 पैसे, 10 पैसे असे जमा करून माझी फीस भरली जायची. आणि कोणी जो व्यक्ती पास होतो त्याच्याकडून जाऊन मी त्याचे कपडे मागून आणायचे. म्हटलं, यार भाई, तुझे कपडे दे मला, म्हणजे मला पुढच्या वर्गाला कामं येते. आणि मग असं कपडे घालून जे आहे, कारण होते गरिबी एवढी काही हे होती की, परंतु माझ्या वडिलांनी सगळ्यात चांगलं जर केलं असेल, त्यांनी आम्हाला कॉन्व्हेंट शाळेत टाकलं. त्यांना देवावर विश्वास होता, त्यांनी देवावर विश्वास टाकला आणि माझी लेकरं जे आहे पुढे जातील. माझा मोठा भाऊ डेव्हिड घुमारे, माझी लहानी बहीण जी आहे सारा राणी, ती आता रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये ती प्रिन्सिपल आहे. आणि जे आहे माझा लहाना भाऊ आता तो शिवसेना शिंदे गटामध्ये तो जिल्हा प्रमुख आहे. डेव्हिड दादा घुमारे जे आहे आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख आहेत. म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचं काय सांगतो की जर आमच्या आई वडिलांनी जर आमच्या जीवनामध्ये जर काही पेरलं नसतं तर आज आम्ही इथे उभा राहू शकलो नसतो. आणि आफ्टर पुअर फंड वरती शिक्षण केल्यानंतर काम करून अर्निंग आणि लर्निंग आम्ही दोन्ही केलं, शिकलो, कमवलं आणि आज यापर्यंत आहे. आमच्या वडिलांना माहिती नव्हतं काय करत आहे, परंतु त्यांना माहिती होतं की मी माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये जर चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे. आणि ते त्यांनी पेरलं, देवाचं वचन पेरलं आणि आजपर्यंत देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही वाढत आहोत. आज सेंट मेरी शाळेतून आमचं शिक्षण झालं, डॉक्टर बारवले कॉलेजमधून आम्ही ग्रॅज्युएट झालो.
मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर मी विद्यापीठातून केलं आणि MBA मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मी विद्यापीठातून केलं. आणि असं करता करता जे आहे माझी ख्याती एका चांगल्या कामामध्ये लागत लागत जे आहे 23 वर्षामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये काम करायला लागलो. आणि राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड मला फोन आला दिल्लीवरून की तुम्हाला जे आहे कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन आहे, काही गोष्टी अशा तुम्ही ज्या केल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन तुम्हाला अवॉर्ड देण्यात येतो. मी माझ्या वडिलांना घेऊन दिल्लीला गेलो आणि 2009 मध्ये वयाच्या 30व्या वर्षी जे आहे तरुण व्यक्ती सगळे लाल दिव्याच्या गाडीचे लोक बसलेली आहेत, जय किसान जय जवान म्हणणारे नेहरूच्या काळातील लोक तिथे होती. आणि सगळे हे लोक तिथे जे आहे उभा असताना मला जे आहे राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड, प्रतिभाबाई पाटील हे भारताचे इलेक्शन कमिशनर, या सगळ्या लोकांच्या हाताने मला तो अवॉर्ड मिळाला. हेच माझ्या आईवडिलांनी पेरल्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. बायबल असं सांगतं, तुम्ही जर त्याची वाणी ऐकली आणि त्याप्रमाणे आज्ञा पाळली, 2 गोष्टी आहेत, तर मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये उंच करेन. तर त्याप्रमाणे जे आहे आईवडिलांनी शिक्षण केलं, पॅशन होतं, कंपॅशन होतं, ख्रिस्ताकडे वळण्याचं जे पेरलं, ज्याची आवड आम्हाला निर्माण केली आमच्या आईवडिलांनी, आम्ही त्यामध्ये वाढत गेलो आणि त्यामुळेच ख्रिस्ताच्या वचनामुळे आजपर्यंत मी इथे पोहोचलो. आमेन आमेन आमेन. मला सुंदरची पत्नी देवबाप्पांनी दिलेली आहे. तिचं नाव रूथ आहे. तिने पण माझ्या 25 वर्ष तिने माझ्या जीवनामध्ये हातभार लावले. तिने मला वाढताना पाहिलेलं आहे. सुंदरशा 2 मुली देवबाप्पांनी मला दिल्या, होसांना, रेमा, एझेकिएल मला दिला. आणि अशा प्रकारे देवबाप्पांनी आशीर्वादाचं कारण, आशीर्वादाची रेलचेल आमच्या जीवनात आणली. आमेन आमेन आमेन. तसं तुम्ही तुमची टेस्टिमनी सांगितली, पण असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये झालं असेल की जेणेकरून तुम्ही अजून म्हणजे तुम्ही खचले, पडले, पण परमेश्वराने तुम्हाला तिथून बाहेर काढलं. एक गरिबी असा प्रश्न होता की आता करायचं काय. आता गरिबी आहे, आता करणार काय, शिक्षण आहे, मोठे लेकर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. या श्रीमंत जगामध्ये गरीब लोकांना वाव नाही आहे. कोणीतरी आपला गॉडफादर असला पाहिजे ना. तर आमचा गॉडफादर प्रभू येशू ख्रिस्त होता आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालतो. मी म्हटलं ना, तो राष्ट्रांमध्ये उंच करणारा आपल्याला आहे. आपले फक्त त्याच्याप्रमाणे उंच आहे. तो राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखा बदलणारा देव आहे. त्यांनी लोक माझ्या जीवनामध्ये घडत गेले, लोक माझ्या जीवनामध्ये प्रत्येक पावलावर देवाने माझ्या जीवनामध्ये लोक निर्माण केले, त्यांनी घडवलं, त्यांनी मला मदत केली आणि इथपर्यंत आज मला पोहोचवलेलं आहे. बरोबर. एक देवाचं वचन, ते वचन माझ्या हृदयाला पोहोचलं. तू जर देवाला राहशील तर देवासारखा, येशूसारखा, येशूचं ख्रिस्ताचं मन तू जर धारण केलंस तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती तू धारण. मी म्हटलं ना, माझ्या वडिलांनी जे पेरलं, आई वडिलांनी, भावांनी, सगळ्या नातेवाईकांनी पेरलं, माझ्या आत्यांनी जे पेरलं की देवामध्ये वाढ. तू जर देवामध्ये, म्हणजे देवामध्ये वाढणं म्हणजे त्याच्या वचनामध्ये वाढणं, आणि ते वाढत गेल्यामुळं ते माझी ताकद बनत गेलं, ते पॉवर माझ्या जीवनामध्ये आलं. आणि झुकती आहे दुनिया झुकाने वाला झुकाने वाला ख्रिस्त आहे. आम्हाला फक्त त्यांनी त्याच्या वचनाप्रमाणे चालायला शिकवलं. आमेन आमेन आमेन. आणि रूथ मॅडम बद्दल पण मी विचार होतो की त्यांनी, म्हणजे तुम्ही एक MD आहे स्पाइस ऑफ लाईफ या कंपनीमध्ये ना, मग घर आणि हे काम कसं तुम्ही मॅनेज करता? घर आणि काम म्हणजे आम्ही घरात बसूनच सगळ्या गोष्टी करतो. अच्छा अच्छा, ओके. लेकरांकडे लक्ष देणं, प्रेयर मीटिंग्स, चर्च, बिलकुल, आणि बिझनेस. चर्च मध्ये तुम्ही जे चर्च, जसं सर चर्च मिनिस्ट्री करता, तर त्याच्यासोबत तुम्ही पण असता नेहमी? हो, आम्ही पण. ओके ओके ओके. तर सर, आपला जो टॉपिक होता, आपण त्या टॉपिक कडे जाऊया की डिप्रेशन आणि एन्झायटी बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं होतं की बायबल डिप्रेशन आणि एन्झायटीला काय बोलतो. मी एक वचन तुमच्यासाठी वाचतो सर. नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि 25वं वचन काय सांगतं बघा ना. चिंता माणसाचं मन आहे ना. आम्ही ते नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि 25वं वचन असं सांगतं की जे चिंता, एन्झायटी आणि दबाव, या गोष्टी जर आमच्या, कॅन यू प्लीज रीड इट? मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. है ना. चिंता आणि एन्झायटी ना, आजकाल चिंता आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहायला गेलं तर तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये चिंतेमध्ये आहे. त्याला वाटतं की हर फिक्र को दुआ में उडाता चलो, म्हणून तो परेशानीमध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये का बरं आहे? कारण त्याचं मन आनंदी नाही आहे. आणि द जॉय ऑफ द लॉर्ड, परमेश्वराचा आनंद ही माझी ताकद आहे, जेव्हा हे त्यांना कळेल. एन्झायटी काय येते? दबाव काय येतो? विचार माणसाला
दबावात घेऊन जाते, प्रेशर घेऊन येते. बरोबर. आणि आज आपको लगता है की विचार करण्याला काही लागत नाही, परंतु विचार करण्यामध्ये तुमचं जे आनंदी हृदय हे तुम्हाला काय करतं, आनंद हाड उल्हास करतं, आनंदी हृदय. आणि आनंद जर तुमच्या जनामध्ये आहे, विचार जर आनंदी आहेत, तर तुमच्यावरती दबाव येणार नाही. बायबल असं सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावं देईल ना. तो तुम्हाला विसावं द्यायला, तो म्हणतो तुम्ही फक्त काय करा, माझ्याकडे या. ख्रिस्ताचं मन धारण करा. आणि ख्रिस्ताचं मन धारण जेव्हा आम्ही करतो ना, तर तेव्हा भिस्त टाकून स्वस्थ राहतो माणूस. आम्हाला चिंता करायची, जेव्हा एखादं लहान बाळ असतं, तो नवजात शिशु आहे, तो पूर्णपणे आईवर निर्भर आहे. तो 9 महिने 9 दिवस जो आईच्या गर्भामध्ये असतो, तो पूर्णपणे डिपेंडेंट आहे. आणि आज आम्हाला डिपेंडंट, बायबल असं सांगतं, या जगाबरोबर समारोप होऊ नका, तर मनाचं नवीनीकरण करा ना. मनाचं नवीनीकरण आहे. आणि जेव्हा मनाचं नवीनीकरण असतं ना मित्रांनो, तेव्हा अँझायटी या शब्दाला अर्थ आहे दबाव आणि चिंता, आणि या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणारच नाही. आनंद आहे. आणि का आनंद आहे? कारण या सगळ्या माझ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याचं मी म्हणजे अनसेक्युरिटी आहे लाईफमध्ये काय यायला लागलंय, अनसेक्युरिटी आहे. आणि अनसेक्युरिटी असल्यामुळे मेरा कैसा होगा, मेरा लाईफ कैसा होगा, माझं जीवन कसं होईल, मला गर्लफ्रेंड चांगली मिळेल की नाही मिळालंय, या सगळ्या गोष्टी आहे, घर, गाडी, बंगला, हे सब जगाच्या गोष्टींमध्ये लोक गुंतत चाललेले आहेत आणि देवापासून दूर झाले. आणि आनंदी हृदय केव्हा येणार आहे? आनंद हा पवित्र आत्म्याचं फळ आहे, आनंद फळ आहे. आणि जेव्हा आनंदी आम्ही आत्म्यामध्ये राहतो, जेव्हा देवाचा आत्मा, ख्रिस्ताची चित्तवृत्ती, ख्रिस्ताचं मन आम्ही धारण करतो, आमचा चेहरा आनंदी होतो. तुम्हाला कशाची चिंता राहणार नाही, है ना, कशाची चिंता राहणार नाही. तर चिंताबद्दल जेव्हा आपण बघतोय, तर जेव्हा आपण वचन वाचतो, तेव्हा आपण चिंतेतून बाहेर निघतो. हो. पण जे व्यक्ती, ख्रिश्चन व्यक्ती चर्चला जातो, वचन वाचतो, तरी त्याला चिंता होते. कारण आम्ही ख्रिस्ताला डोक्यात घेतलंच नाही. आणि डोक्यात म्हणजे विचार. बायबल असं तुम्ही जेव्हा एखादा लिंबू स्क्वीज करता ना, तेव्हा लिंबूचा रस येणार. आणि बायबल असं सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघलेल्या वचनाने जगेल. आणि प्रत्येक पाऊल तुमच्या पावलासाठी, देवाचं वचन तुमच्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश आहे. चिंता माणूस केव्हा करू लागतो साहेब? जेव्हा माणसाला अनसेक्युरिटी फील होते, कैसा हो रहा है. लेकिन ख्रिस्त आपला होप इन क्राइस्ट, आम्हाला अरे मेरे को चिंताही नाही. तो म्हणतो तुझ्याविषयीची माझी योजना हिताची आहे आणि सुस्थितीची आशा देणारी आहे. जेव्हा आम्ही पूर्णपणे निर्भर राहतो देवावरती. बघा मित्रांनो, जेव्हा आम्ही आज जगाला ख्रिस्ताच्या विचारांची गरज आहे, जेव्हा ख्रिस्ताचं मन आम्ही धारण करतो, त्याच्याप्रमाणे वागू लागतो. सी द स्ट्रेस, जीसस क्राइस्ट जेव्हा त्याला क्रुसावर जायचं होतं माझ्यासाठी, माझ्या चिंतांसाठी, माझ्या विचारांसाठी, माझ्या भविष्यासाठी, त्यांनी सगळं काही सहन केलं. ही इज ऑलरेडी टेकन ओव्हर. कारण तो प्रारंभिक शब्द जो आहे तो म्हणजे ही नोज माय एंड बिफोर इन द बिगिनिंग ओनली. त्याला माझं म्हणजे प्रारंभिक शेवट जाणार होतो, प्रारंभिक शेवट जाणार आहे. म्हणून मी जेव्हा त्याच्यावरती निर्भर राहील, माझा शेवट गोड झाल्याशिवाय राहणारच नाही. माझा शेवट गोड झाल्याशिवाय राहणारच नाही. मला काय म्हणायचं आहे की चिंता से घटे शरीर. बायबल काय सांगतं? आनंदी हृदय वाचा 17:22, नीतिसूत्र 17:22 खूप छान सांगत आहे सर. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करीत. काय आनंदी हृदय? उत्कृष्ट आहे. कशासाठी? चिंतांसाठी. तर आनंदी हृदय कुठून येणार? जर आम्ही ख्रिस्ताचं मन धारण करणार, ख्रिस्ताचे विचार धारण करणार. आम्ही बघा, तुम्ही म्हणता एखादा ख्रिस्ती व्यक्ती चर्चला जातो आहे, बरोबर, त्यांनी परिधानच नाही केलं ख्रिस्ताला. रूढीसाठी जातो तो. एक चर्च म्हणजे जाणं म्हणजे जसं नियम आहे, तो नियम फक्त तो तिथं जातो आणि येतो. तेच ना, म्हणजे लोक स्वीकारत नाही त्याचे वचन जे ते आत्मा परिधान करत नाही. परिधान जर त्यांनी वचन केलं ना, त्यांनी जर तो नग्न नाही राहणार हो,
तो नेकेड नाही. पहिला प्रश्न काय, सैतान आम्हाला उघड करतो, अरे तू तर रविवारी चर्चला होता, आज तू सिगरेट पितोयस, फॅशन हो गया है ना. ख्रिस्ती व्यक्ती दारू पित आहे. आजकाल तुम्ही जर पिक्चर्स मध्ये बघितलं तर ख्रिस्ती लोकांना एकतर दारू पिणारा दाखवतात किंवा दारू विकणारा दाखवतात किंवा मर्डर करणारा दाखवतात. का? कारण त्यांनी आज गांधीजींनी असं एक वाक्य बोललेलं होतं की मी ख्रिस्त स्वीकारला असता, परंतु मला कोणी ख्रिस्ती आढळलंच नाही. ख्रिस्ती म्हणजे काय? ख्रिस्ती टायटल नाहीये, ख्रिस्ती इमेज आहे. काय? इट्स अन इमेज, इट इज लाइकनेस ऑफ गॉड. ख्रिश्चॅनिटी इज नॉट अ रिलिजन. ख्रिश्चॅनिटी, आता जसं मी सूट घातलाय ना, आता मी पेहराव केलेला आहे, तर ख्रिश्चॅनिटी हे आमची वागणूक आहे, आमची कृती आहे. आम्ही प्रीतीने वागलं पाहिजे. ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, विश्वासूपणा हे माझ्यातून दिसलं गेलं पाहिजे. ते का नाही होत आहे? कारण त्यांनी परिधानच नाही केलं, स्क्वीजच नाही केलं. त्यांनी अजून ख्रिस्ताला, मी म्हटलं ना, डोक्यावर घेतलं, परंतु डोक्यात घेतलंच नाही, हृदयात त्यांनी स्वीकारलंच नाही. म्हणून बायबल सांगतं, जितक्यांनी माझा स्वीकार केला तितक्यांना माझे मुले होण्याचा अधिकार. आमेन. स्वीकार करणं फार महत्वाचं आहे. स्वीकार करणं म्हणजे काय? सी माय हजबंड अँड वाईफ, दो वी आर टू, आम्ही दोघ आहोत, परंतु वी आर वन इन बॉडी, वन इन सोल, वन इन विचार आहे, बिलकुल ऐक्यामध्ये आहे. क्राइस्ट इज द हेड ऑफ द हाऊस. आपण असं म्हणतो. आज माझा हेड कोण आहे? परमेश्वर. राईट. परंतु ख्रिस्ती मुलाने त्याला जर आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं ना, हेड म्हटलं ना, तर तो ऑटोमॅटिकली दुसऱ्याला हेड म्हणणार नाही. तो त्याला जगाचा बाप कोण आहे माहिती आहे? शैतान आहे. आणि त्या शैतानाच्या अवयव त्याचं कामच आहे, तो त्याला तिथे धारण करायला लावतो. पण आजकालची जी पिढी आहे, जी युथ आहे, किंवा जे लहानपणापासूनच काही मुलांना डिप्रेशन आणि एन्झायटी ही गोष्ट होत राहिली किंवा डिप्रेशन मध्ये ते चालले, त्यांना ते डिप्रेशनचा अर्थ पण माहित नाही, पण म्हणता मला डिप्रेशन झालं. जसं आजकालचे जेनजी जे मुलं आहे 10-11 वर्षाचे, ते म्हणतात मी डिप्रेशन मध्ये. मग ते का वाढते? मी सांगितलं ना सर, आई वडिलांनी सगळ्यात पहिलं आज मीडिया, सोशल मीडिया का स्ट्रेस है, करियर का स्ट्रेस है, बरोबर, कुछ करना नहीं चाहते. आजकालचे लेकरं जे आहेत, मुलं जे आहेत, इमिजिएटली नेम फेम चाहिए होता है, नेम फेम चाहिए होता है. 10वी का बच्चा, त्या 10वीच्या मुलाला त्याला अभ्यास करायची इच्छा नाहीये, आणि मग अभ्यास, आई वडील म्हणतात अरे अभ्यास कर, त्याला अभ्यास करायची इच्छा नाहीये. डिसायपलशिप, आई वडील, मी सांगितलं ना, आजकालचे 10 वर्षाची लेकरं जे आहेत त्यांना मोबाईल हातातच पाहिजे. घरी आला की तो मोबाईलच्या नादामध्ये, आई मला तुझा मोबाईल दे बरं, मला होमवर्क करायचा आहे. आमच्या काळामध्ये मोबाईल हा नव्हताच, आम्हाला पुस्तकातून शोधून अभ्यास करावा लागला. गुगल आमच्याकडे तेव्हा होतच. आज गुगलनी माणसाला, ठीक आहे, इट्स अ गुड इन्फॉर्मेशन, चांगलं आहे, परंतु त्यांनी आमच्या लेकरांना आधू करून टाकले. म्हणजे आज तुम्ही म्हणता अँझायटी का वाढते लेकरांमध्ये, तर बिकॉज ऑफ सोशल मीडिया. आणि आम्ही या जगाच्या प्रवृत्तीला स्वीकार केला. मी म्हटलं जगाचं, बायबल असं सांगतं, रोमकरसपत्र 12वा अध्याय 1 आणि 2 वचन, मनाचं नवीनीकरण. पुन्हा इथे मी येतो, मनाचं नवीनीकरण. आम्ही काय झालं सर, आम्ही पैजाम्यातून पॅन्ट शर्ट मध्ये आलो, बरोबर. आम्ही ज्या साडीतून सूट ड्रेसवर आलो, बिकिनीवर आलो, शॉर्ट्सवर आलो, परंतु आमचे विचार आजही नग्न आहेत. आणि परमेश्वर आज प्रश्न करत आहे, तुम्ही कुठे आहेत? वेअर आर यू? तुम्ही तर माझ्या जवळ असायला पाहिजे होतं, तुम्ही माझ्या जवळ असायला पाहिजे होतं. तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे, तुम्ही मला परिधान करायला असं होतं. परंतु ते बाहेरच्या जगामध्ये, जगाच्या दैवतांनी त्यांची डोळे आंधळे केलेली आहेत आणि त्यांना सत्य कळू देत नाही. आणि बायबल असं सांगतं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून सोडेल. आज लहान लेकरांना सत्य माहीतच नाही, त्याला काय वाटायला लागलं, मोबाईल सत्य माझ्यासाठी, सोशल मीडिया, नेम फेम, बरोबर, नेम फेम, मनी, पैसा, ये सब उनको चाहिए, और वो नहीं दिया, चिंता हो गई, दबाव आला, तू जर हे नाही केलं, तू नाही ते केलं तर. पण मग डिप्रेशन वाला एखाद्या व्यक्तीला आपण कसं बाहेर काढू शकतो किंवा त्याला आपण कसं हेल्प करू शकतो? अगोदर त्या लेकरांना विचारा डिप्रेशन म्हणजे काय. बरोबर. डिप्रेशन म्हणजे काय? आता हा शब्द फेमस झालाय की डिप्रेशन डिप्रेशन डिप्रेशन, पण ते खरं डिप्रेशन मध्ये आहे का?
ते डिप्रेशन मध्ये नाहीये, पण ते काय म्हणतात आम्ही डिप्रेशन मध्ये. पण डिप्रेशन म्हणजे काय हे खरा अर्थ त्यांना माहितीये का? ते काम पालकाच आहे. आता याच्यामध्ये अजून एक बोलायचं, जीवन आणि मरण हे जिभेमध्ये आहे. बरोबर. जीवन आणि मरण हे जिभेत आहे. राईट. आणि जिभेवरती आम्ही जे विचार करू तेच आम्ही बोलणार. पुन्हा एकदा मी तिकडेच येतो. बिलकुल. डिप्रेशन जसं सांगितलं रुथ मॅडमने की जे डिप्रेशन मध्ये आहेत त्यांना माहितच नाही डिप्रेशनचा अर्थ. मी तुम्हाला फोडून सांगितलं, डिप्रेशन म्हणजे चिंता आणि दबाव. बरोबर बरोबर. आणि चिंता आणि दबाव कशामुळे यायला लागला नाही माहिती त्यांना. त्यांना माहितच नाही चिंता कशाची आहे. साला मैं अगर एक बंदे एका मुलाजवळ मी जर त्याच्या आज त्यांनी 10 रुपयाचं चॉकलेट मला दिलेलं आहे, मी जर त्याला 15 रुपयाचं चॉकलेट त्याला खाऊ घातलं नाही तर तो मला कमी लेखेल. त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे चिंता वाढली. त्याचं अनसिक्युरिटी आहे, अनसिक्युरिटी फील हो रही आहे त्यांना. अनसिक्युरिटी आहे लाईफ विषयी, सगळ्या आई वडिलांविषयी. आई वडिलांवरती विश्वासच नाही राहिला. आई वडिलांचा विश्वास नाही, कारण दे आर सीइंग पेरेंट्स. आई वडील कसे वागतायत घरामध्ये ते बघतायत. आई वडिलांच्या वागण्यामुळे त्यांच्यावरती जो प्रभाव पडत आहे आणि ते काय बाहेरच्या जगामध्ये एकमेकांना ते प्रेम बाहेर शोधायचा प्रयत्न करत आहे. आणि जगामध्ये प्रेम कोणी देणारा नाही आहे, तो फक्त देवाने जगावर प्रेम केलं. ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताची चित्तवृत्ती फक्त ख्रिस्ताचं प्रेम आहे, ते सेल्फिश प्रेम आहे. जगामध्ये मला आज एल्विन भाऊ बसून काय मिळणार जर तो नाही देऊ शकला दुसरा कोणी. सो धिस इज वर्ल्ड. म्हणजे आज जग सेल्फिश झालेलं आहे, जग सेल्फिश झालेलं आहे आणि ख्रिस्ताचं प्रेम हे सेल्फलेस आहे. आणि त्यामुळे चिंता वाढत, म्हणजे चिंता से घटे शरीर. आणि चिंता जर तुम्ही देवावर टाकली ना तर तुम हवा में उडेंगे सर. आणि तुम्ही आत्म्यामध्ये काम करत, आणि जो आत्म्यामध्ये काम करतो तो जिंकला. यू आर विक्टोरियस. तुम्ही मोर दॅन कॉन्करर्स आहात ख्रिस्त. आमेन आमेन आमेन. एकदम सुंदर तुम्ही डिप्रेशन आणि एन्झायटी मधून बाहेर कसं निघायचं ते सांगितलं. आणि खरंच जे व्ह्युअर्स बघतात त्यांना पण ते कळेल की आपण कसं त्या गोष्टीतून बाहेर निघायला पाहिजे. त्यांना ऍक्च्युली ते कळायला पाहिजे की नेमकं डिप्रेशन काय आहे, एन्झायटी काय आहे. एक 10 वर्षाच्या मुलाला ते डिप्रेशन आणि एन्झायटी काय कळणार. नंतर आपण जर बघतो हिंसा खूप वाढते आजकाल मुलांमध्ये. व्हायलेन्स काय सर, मी बोल रहा हूं, मी ते पुन्हा एकदा तिथेच आलो. व्हायलेन्स का वाढत राहिलं घरात. बरोबर. व्हायलेन्स आज का वाढत आहे, नाही दिलं तर मारून दे. म्हणजे त्याने नाही दिलं तर त्याला मारायचं आणि त्याचं हिसकून घ्यायचं, ही वृत्ती झाली आहे आज जगामध्ये. म्हणजे अतिक्रमणाची वृत्ती झाली आहे. इट्स नॉट अबाउट गिव्हिंग. ख्रिस्ताचं लाईक ऍटिट्यूड जेव्हा लेकरांमध्ये येतं, ख्रिस्ताचं ऍटिट्यूड, ख्रिस्ताची वृत्ती आमच्या जीवनामध्ये येते, व्हायलन्स येणार नाही. प्रभू म्हणतो मी शांतीचा राजकुमार आहे. बिलकुल व्हायलन्स येणारच नाही सर. या जगामध्ये मी म्हणणार नाही की व्हायलन्स हे ख्रिस्ताचं क्षमा आहे. बायबल असं सांगतं, येशू असं सांगतो, त्यांनी जर तुझ्या एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढे कर. आज व्हायलन्स एकाच गोष्टीमुळे आहे. ख्रिस्ताचं प्रीती नाहीये, ख्रिस्ताची शांती नाहीये, ख्रिस्ताचं आत्मिक फळं नाहीयेत, प्रीती नाहीये, आनंद नाहीये, शांती नाहीये, सहनशीलता नाहीये, विश्वासूपणा नाहीये. आणि हे नसल्यामुळे व्हायलन्स आहे. मग पॅरेंट्सची काय जबाबदारी राहील सर, की पॅरेंट्सची जबाबदारी काय राहील व्हायलन्स मधल्या मुलाला, किंवा व्हायलन्स त्या मुलापर्यंत नाही जायला पाहिजे, आणि सोसायटीची काय जबाबदारी राहील याच्यामध्ये. आई वडिलांची जबाबदारी म्हणजे जगापासून दूर ठेवणं. मुलं बघतायत पिक्चर, बरोबर, गेम्स, त्याच्यामध्ये सगळं दिसतंय की ते अधिकार पाहिजे त्यांना, नाही भेटलं तर त्यांना मारणं, हक्क जतवणं, प्रत्येक गोष्टीला स्वतः पाहिजे. जर ते नाही भेटलं तर ते मारामारी, ओरडणं, चिडणं, जसं ते गेम मध्ये असतं, पिक्चर मध्ये आहे. बरोबर. तर ते बघून लेकरं तसंच प्रयत्न करतात बोलण्याचा, वागण्याचा. आणि प्रार्थना आणि बायबल स्टडी पण मला वाटतं घरात व्हायला पाहिजे. आई वडिलांनी रेग्युलरली द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर, स्टेज टुगेदर, जी कुटुंब एकत्रित प्रार्थना करते, प्रार्थना आणि देवाचं वचन, सत्य तुम्हाला समजेल सर. देवाचं वचन इतकं काही, मी तुम्हाला खरं सांगतो, देवाचं वचन जर आम्ही धारण केलं ना, आम्ही जर ते आत्मसात केलं ना, अरे यार मी बोलू तुमच्यासारखा मुलगाच नाही. फक्त ख्रिस्ताचं वचनाला धारण करा, जगायला शिका, ख्रिस्त जगायला शिका. जेव्हा आम्ही ख्रिस्त जगतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली व्हायलन्स इज डेड. आमेन. बरोबर आहे. आणि जसं आपण बघतो की पॅरेंट्सची तर जबाबदारी आहे,
पण मग सोसायटीची काय जबाबदारी याच्यामध्ये येते? पॅरेंट्सची जबाबदारी जसं तुम्ही म्हटलात आणि सोसायटीची जबाबदारी. सर पहिली समाज हा आई वडील आहे, बरोबर, फॅमिली आहे, फॅमिली, राईट, फर्स्ट गॉड आहे. ऑटोमॅटिकली व्हेन दिस फॅमिली ट्रस्ट गॉड किंवा ही फॅमिली देवाच्या वचनाप्रमाणे फॅमिली आहे, तेव्हा मला असं वाटतं की ऑटोमॅटिकली हे कुटुंब एक मॉडेल झालं. देवाच्या वचनाप्रमाणे कुटुंब वाढायला लागलं, प्रार्थना करायला लागली, वचनाप्रमाणे जगायला लागली. आणि बायबल असं सांगतं की जे आहे तुमच्याकडे पाहून लोकांनी देवाचं गौरव केलं. आमचं वागणं, आमचं बोलणं, अंतुकियामध्ये जे पहिलं ख्रिस्ती नाव पडलं तर त्यांच्या शिष्य त्याप्रमाणे वागू लागले. ख्रिस्तासारखे ते लोकांना आरोग्य देऊ लागले, ख्रिस्तासारखे लोकांना प्रेम देऊ लागले, ख्रिस्तासारखं ते जिथे भांडणं आहे तिथे ते सोडवू लागले, ते ख्रिस्ताचं प्रेम देऊ लागले. आणि ऑटोमॅटिकली हे कुटुंब समाजावरती प्रभाव पाडू लागते. आणि आज जेव्हा हे कुटुंब वैयक्तिकरित्या या समाजावर प्रभाव, मला सांगा समाजाची जे आमच्या अवतीभोवती माझं जग कोणतं आहे? बर्ड्स ऑफ सेम फेदर्स फ्लॉक टुगेदर. समाज काय चाललेला आहे? हा भांडतोय ना, ही भांडतीये ना, हे दोघं मित्र आहेत. परंतु आज समाज कोणाला आम्ही म्हणायला पाहिजे? जे आम्हाला एक पडला तर दुसऱ्याने उचलला पाहिजे. बरोबर. आज हा पडलाय ना, सगळ्यात पहिले जर काय बघतो आपण, उदाहरण बघतो, पडला की पडला. आज समाज काय आहे तर समाज हसायला लागलं. समाज पडला दुसरा तर समाजाने, एखादा व्यक्ती जर पडला तर दुसऱ्यांनी त्याला उचललं पाहिजे. हा सोसायटीची जबाबदारी आहे. त्याला ना की अरे तेरे मालूम आहे का, म्हणजे त्यांनी त्याचा प्रोपगंडा न करता, समाजाने त्याचा प्रोपगंडा न करता त्याला कसं आपण आच्छादित केलं पाहिजे, ती गोष्ट त्याला कशा झाकून त्याला कसं त्याला वाढवलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे. आणि त्याला सांगायला की चुकलं ना माणूस तर त्याला क्षमा आहे. ख्रिस्ता क्षमा करू शकतो तर तो तुलाही तू इथं बायबल असं सांगतं, ॲज वी फॉरगिव्ह आवरसेल्व्हज वी फॉरगिव्ह अदर्स. जसं मी आपल्या अपराधात क्षमा केली तसं तो. अशा प्रकारे समाजाचं एकवट आहे. आणि समाज जेव्हा एक फॅमिली, कुटुंबामुळे समाज घडतो, समाजामुळे गाव घडतं, एरिया घडतं. आणि तुम्हाला मी सांगतो व्हायलन्स आणि प्रीती, प्रेम, जिव्हाळा एकमेकांसोबत राहायला लावा. आमेन. तर सर आता डिप्रेशन, एन्झायटी आपण बघितले की पॅरेंट्सचा काय त्याच्यामध्ये रोल असतो, समाजाचा काय त्याच्यामध्ये रोल असतो. पण मला असं वाटतं की जे मित्र असतात, मित्रांचा त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल म्हणजे आपल्या मुलांमध्ये तोही असतो, संगतीमध्ये असतो. मग तो म्हणजे ते जी संगती आहे ती कशी राहायला पाहिजे? जसं मला म्हणजे मी अगोदरच सांगितलं, म्हणजे द बर्ड्स ऑफ सेम फेदर्स फ्लॉक टुगेदर, म्हणजे सारख्या रंगाच्या पक्षी. आमच्याकडे बायबलमध्ये जसं म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे की जे परमेश्वराचं भय धरणारे मित्र असले पाहिजेत, बरोबर, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे मित्र असले पाहिजेत, या जगाच्या प्रवृत्तीकडे लक्ष न देणारे लोक असले पाहिजेत. या जगाकडे जगामध्ये मध्ये म्हटलं म्हणजे काय तर लॉलेसनेस आहे, म्हणजे तिथे पाप आहे. पाप म्हणजे आई वडिलांची आज्ञा न मानणारे. आपल्या लेकरांना कोणाकडे मित्र करावा किंवा आपण कोणासोबत मित्र व्हायला पाहिजे. आजकाल काय होतं, नेहमी जे आहे विरुद्ध दिशाच्या म्हणजे अट्रॅक्ट होतात है ना. एखादी वाईट गोष्टी आहे आणि एखादा चांगला व्यक्ती आहे तर हा व्यक्ती कधीच चांगल्याकडे अट्रॅक्ट होणार नाही, वाईट प्रवृत्तीकडे अट्रॅक्ट होतो. परंतु जे आहे देवाच्या आत्म्यामध्ये जर आम्ही चाललो, जसं आम्ही सांगितलं की परमेश्वर हा मोशेचा मित्र होता. बरोबर. आणि तो त्यामुळे त्याचं भय, त्याचं आदरयुक्त भय होतं. अब्राहमाचा मित्र परमेश्वर होता आणि आपण पाहतो तो विश्वासाचा जनक झालेला आहे. त्याचप्रमाणे आजकालच्या तरुणांमध्ये मी जर काय म्हणत असेल तर एक गोष्ट कमी आहे, ती आहे परमेश्वराचं भय. आम्हाला काय करतं, आम्हाला जे आहे वाईट गोष्टीपासून मदत करतं की आम्ही कशा प्रकारचे मित्र केले पाहिजे. नीतिसूत्र 3 म्हणजे पूर्णपणे जे आहे 31वा अध्याय जे आहेत पूर्णपणे आमच्या रायचियसनेस वरती, आमची धार्मिकता, कशा प्रकारे मित्र असले पाहिजेत, कशा प्रकारे मित्र नसले पाहिजेत, हे पूर्णपणे आम्हाला नीतिसूत्र हे आम्हाला सांगतं. आणि म्हणजे वचनाप्रमाणे देवाचं भय धरणारे मित्र असावे, जो आपल्याला अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. फ्रेंड इन नीड म्हणजे काय तर त्याला या जगापासून दूर ठेवणारा फ्रेंड इन नीड, ना की तू
चल मिलके आपण चला आपण घ्या, चल रे सिगरेट ओढणं काय होत नाही, असं म्हणणारे मित्र नको. बरोबर मित्र कसा विजय निर्मळ हे माझे प्रार्थनेचे मित्र होते बरोबर ना. आम्ही दोघं एकत्रित येऊन प्रार्थना करत होतो. आजही आम्ही एकत्रित आलो की आम्ही देवाच्या गप्पा मारतो. कशा प्रकारे बिझनेस माइंड सुद्धा देवाच्या वचना बायबल वचन म्हणजे मी तुम्हाला सांगतो काही लोकांचं पुस्तक हे मित्र आहे. तुम्ही म्हणजे कशा प्रकारचा मित्र असला पाहिजे. बरोबर तर म्हटलं वचन म्हणजे बायबललाच आम्ही मित्र बनवलं. आजकाल पुस्तकांना लोक मित्र बनवतच नाही. आजकाल मित्र कोणाला बनवलंय? सोशल मीडियाला, युट्यूब, फेसबुक, बाकीचे ऍप, हे ऍप ते ऍप सगळं. परंतु वचनाप्रमाणे मी असं म्हणेन की जे आहे बायबल इज अ लॉ बुक. बायबल हे मेडिकल बुक आहे. बायबल हे टीचर्स मॅन्युअल आहे. बिलकुल बायबल इंजिनिअरिंग बुक आहे. बायबल इज अ मॅनेजमेंट बुक. बायबल इज अ अकाउंट्स बुक. बायबल जे आहे बायबलमध्ये मी हे धार्मिक पुस्तक म्हणून तुम्ही घेऊ नका. हे पुस्तक तुमचं मित्र झालं ना, मी तुम्हाला सांगतो सर, तुम्ही राष्ट्रांमध्ये उंच झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ख्रिस्तचा आत्मा जर तुमच्यामध्ये आहे ना, तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल. आजकालचे मित्र काय शिकवायला लागलेत? यार कौन सा ब्रांड है, अरे ये ब्रांड है, वो ब्रांड है, उनको लगता है लेकिन मेरा ब्रांड जीसस है. यीशु को ब्रांड बना दिया ना, यीशु को फ्रेंड बना दिया ना, कभी तुम अकेला महसूस नहीं करोगे. कभी अपने आप को रिकामा वाईट मार्गाला सोडा, कधी तुम्हाला एम्प्टीनेस फील होणार नाही है ना, रिकामा पण फील होणार नाही, एकटं पण होणार नाही. तो म्हणतो एकटं राहावं हे बरं नाही. तो त्यांनी सहचारणी हेल्पर दिलेली आहे ना. आजकाल आमची गर्लफ्रेंड आमचे फ्रेंड्स झालेले आहेत, ते आम्ही वन नाईट स्टँड, वन डे स्टँड या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना यूज करतो. परंतु जे आहे येशू म्हणतो मी सर्व कालसाठी तुमच्या सोबत आहे ना. येशू मी का म्हणत आहे? येशू बिकॉज त्या नावामध्ये तारणहार आहे, त्या नावामध्ये शांती आहे, त्या नावामध्ये प्लेजर आहे, त्या नावामध्ये आनंद आहे. सो फ्रेंड कसा असला पाहिजे? तर येशू सारखा असला पाहिजे. फ्रेंड कसा असला पाहिजे? तर एल्विन दास सारखा असला पाहिजे. का? कारण तो परमेश्वराच्या भयामध्ये चालणारा. आमेन आमेन. खूप सुंदर तुम्ही उदाहरण सांगितलं. आणि बायबल फक्त पवित्र शास्त्राने पण काय काय त्याच्यामधून आपल्याला शिकायला भेटू शकतं जर बायबलला जर आपण मित्र बनवलं तर. आणि आपण जसं बघतो सर, डिप्रेशन, एन्झायटी ह्या गोष्टीमुळे ना सुसाईड मध्ये लोक जात आहेत, सुसाईड कडे जात आहे ना. तर सुसाईड, बायबल आपल्याला सुसाईड बद्दल काय सांगते सर? बायबल आपल्याला सुसाईड ते आत्म्याची हत्या आहे. सुसाईड हा इंग्रजी शब्द आहे, परंतु मराठी भाषेमध्ये त्याला आत्महत्या म्हणतात. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं सर, ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करणे, ख्रिस्ताचा आत्मा धारण करणे तुम्हाला सुसाईड किंवा आत्महत्या करूच देणार नाही. काय झालं? बायबल मधलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तो आहे यहुदा इस्कारियत. जोपर्यंत तो येशू सोबत होता, जोपर्यंत येशूच्या वचनाप्रमाणे चालत होता, तोपर्यंत तो चांगला होता. परंतु जसाच त्यांनी येशूला नाकारलं, येशूचं भाकर आणि येशूचं द्राक्षरस म्हणजे येशूचं रक्त त्याने नाकारलं, येशूचे म्हणजे देहाचं वचन आणि त्याची सुटकारा हे त्यांनी नाकारल्याबरोबर शैतान त्याच्यामध्ये शिरला. आणि एक गोष्ट त्याला काय झालं माहितीये का? फार महत्वाचा भाग आहे. तो जर थोडा वेळ थांबला असता, कोण? यहुदा इस्कारियत जर थोडा वेळ जर थांबला असता, थोडा वेळ, तर त्याला क्षमा मिळाली असती. त्याचं मन त्याला काय करत होतं? खात होतं की यार मी येशूला धरून दिलेलं आहे ना, येशूला धरून दिलेलं आहे. त्याचं मन त्याला खात होतं. आजही सुसाईड प्रवृत्ती काय होत आहे? तर सुसाईड प्रवृत्ती काय? मैं नहीं कर सकता ही भावना, मी हे करू शकत नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाहीये. माझ्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ते नेगेटिव्ह मोडमध्ये गेल्यानंतर, नकारात्मक विचारांमध्ये गेल्यानंतर तो सुसाईडाचे विचार करतो. हा यहुदा इस्कारियत हा काय केला? त्याच्यामध्ये ते विचार आले, त्यांनी पस्तावा केला. त्यांनी जर पश्चाताप केला असता, त्यांनी यू टर्न घेतलं असतं आणि तो थोडा वेळ थांबला असता आणि त्यांनी म्हटलं असतं येशू मला क्षमा कर, तर येशू क्रूसावर त्यांनी तर क्षमा करणारच होता. हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. आज फॉरगिव्हनेस मागायची क्षमा नाही मागत आहे. आज बगर बस की आंसू सब बहा रहे, लेकिन पस्तावाच करत राहिले.
पश्चाताप करणं गरजेचं आहे. रिपेंटन्स विथ द हार्ट, म्हणजे हृदयापासून पश्चाताप करणं. सुसायडल प्रवृत्ती का वाढत आहे? त्याचं कारण हेच आहे की देवाचं वचन त्यांच्यामध्ये नाहीये, ख्रिस्त स्वीकारला जात नाहीये आणि त्याच्यामुळे सुसायडल येत आहे. सुसाईड काय? नकारात्मकची भावना. मैं नाही कर पाऊंगा, आई मला क्षमा कर, बाबा मला क्षमा कर, दादा मला क्षमा कर, मी हे करू शकत नाही. आज उसमें वो हिम्मत नाहीये, वो पावर नाहीये. आज पवित्र आत्मा जर आहे, ख्रिस्ताचं मन, ख्रिस्ताचं पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आहे, तर सुसायडल प्रवृत्ती येणारच नाही. आमेन, आमेन. जसं आपण बघितलं, तुम्ही सांगितलं सुसाईड काय आहे नेमकं, आहे ना, सुसाईड मुळे काय होतं. आणि सुसाईड जे आहे म्हणजे आपण स्वतःला वीक करतो, आपण स्वतः वीक असतो म्हणून आपण सुसाईड करतो. तर असा काही व्यक्ती तुमच्या याच्यामध्ये काय असा काही किस्सा झाला की ज्या व्यक्तीला तुम्ही सुसाईड मधून वाचवलं? सर एक असं एक म्हण आहे, खुद ही को कर इतना बुलंद की खुदा खुद बंदे से पूछे की बोल तेरी रजा क्या है ना, है ना. हम आज अशा काही गोष्टी, एक व्यक्ती होता, एक प्रॉफिट आहे यार. आजकाल काय झालं, चुकीच्या काही गोष्टी अशा येत राहिल्या. एक प्रॉफिट आला एका व्यक्तीच्या घरी आणि म्हणे हा मुलगा तुझ्यासाठी आहे. ती मुलगी बिचारी, तिने देवाचा दास आहे आणि त्या देवाच्या दासाने तिला सांगितलेलं आहे की हा मुलगा तुझ्यासाठी आहे. तिने तो स्वीकारला, परंतु 1-1.5 महिन्यानंतर तोच व्यक्ती येऊन सांगतो की हा मुलगा तुझ्यासाठी नाहीये. तर ती मुलगी एकदम खिन्नतेमध्ये गेली, तिच्यावर दबाव आला. तिने आपलं सर्वस्व त्याला देण्याचं तिने स्वप्न साकारलेले होते, परंतु काय झालं, नकारात्मक भूमिका आल्यामुळे, पुन्हा एकदा आलो, कुणीतरी मला नाकारलेलं आहे आणि त्यामुळे तिच्यामध्ये ती सुसाईडची भावना झाली. परंतु जेव्हा तिचं वचन, जेव्हा आम्ही त्या व्यक्तीला आहे ना, त्या व्यक्तीला आम्ही देवाच्या वचनामध्ये तिला सांगितलं, तिला प्रेम दिलं, दीदी एखादी गोष्ट जर काढून घेतलेली आहे, याचा अर्थ तुला देवबाप मोठी गोष्ट देणार आहे, याच्यापेक्षा चांगलं देवबाप देणार आहे. आणि तिला तेव्हा देवावर विश्वास, माणसावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं हे तिला कळालं की देवाने माझ्यासाठी याच्यापेक्षाही काही चांगलं ठेवलं असेल. म्हणून तिच्या जीवनामध्ये ते होप ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं चित्तवृत्ती, ख्रिस्ताचं मन तिला स्वीकारलं आणि ती त्या सुसाईडने, ती जर थोडा वेळ जर आम्ही तिला जर ते हे केलं नसतं तर ती सुसाईड मधून वाचली आणि आज आनंदाने देवाची सेवा करत आहे. आमेन, आमेन, आमेन. आपले जे चर्चेस आहेत ते युथ काउन्सिलिंग, जे आपले जे समजा मुलं आहेत चर्च मधले वगैरे, युथ काउन्सिलिंग, युथ कॅम्पिंग वगैरे काही करताय का नाही करताय का? तुमची काही योजना आहे की युथ काउन्सिलिंग ज्याच्यामध्ये आपण डिप्रेशनची मुलं, एन्झायटीची मुलं किंवा ज्या गोष्टीतून ते जात आहे त्या गोष्टीतून त्यांना काढायचा प्रयत्न काही करतोय? हो सर, माझा हा विचार आहे. मला म्हणजे विचार म्हणजे गॉड हे मला ओझं येत आहे तरुणांसाठी. परंतु काही लोक म्हणायला लागले, सर तुम्ही तरुण नाही आहे, तुम्ही तरुणांसाठी काय करता? तर मी त्यांना म्हटलं, अहो सर, मी त्यांचं मन, मी तरुणपणातून आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. मी ज्या फेज मधून गेलेलो आहे, मी पडलो परंतु देवाने मला उचललेलं आहे. तर आज माझ्या येणाऱ्या काळामध्ये तरुणांसाठी हाताला काम, कामाला हात देणं हे मला आहे. आर्थिकरित्या त्यांनी सक्षम व्हावं आणि पूर्णपणे आपलं तारुणपण, बायबल असं सांगतं, हे तरुणा आपलं तरुणपणामध्ये आपल्या उत्पन्नकर्त्याचं स्मरण कर. ज्या वेळेस तुम्ही तरुणांना, माझ्याकडे योजना माझ्या आहेत, मी त्या लोकांना, परंतु काय, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. चर्चेस ने तरुणांकडे लक्ष देणं म्हणजे काय, एकत्रित त्यांना ते हातातील बाणाप्रमाणे आहे ना. तरुण लोक भातातील बाणाप्रमाणे आहेत ना. त्यांना जर तो एकदा बाण सुटला की तो परत येत नाही. त्याला हाताळणारे, म्हणजे त्याला हाताळणारे लोक जे आहेत ना, योद्धे असले पाहिजे. आणि हा योद्धा, तरुणांना हाताळणारा योद्धा हा परमेश्वराने अभिषेकित केलेला असला. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, दाविदाने, हा तरुण होता, हा तरुणपणामध्ये दाविदाने काय केलं माहितीये? गाढवावर बसून लोकांना जेवण दिलं. राईट. म्हणजे ही ट्राईड टू सर्व्ह हिज ब्रदर्स. या तरुणांमध्ये आता एकच गोष्ट त्यांना उत्स्फूर्त करायला पाहिजे, ती एकच फ्लेम त्यांच्या जीवनामध्ये पेटवली पाहिजे, ती ही आहे की त्यांनी देवाची सेवा करायला पाहिजे. आपलं तरुणपण देवाला दिलं ना तर देव त्यांना दाविदासारखं राजा केल्याशिवाय राहणार नाही. हे माझं 100% आहे. फक्त त्यांनी कोणाच्या हातात हे, तर प्रत्येक चर्चेस मध्ये पास्टर्स आहेत,
आता आय डोंट वॉन्ट टू त्यांचे चर्चमध्ये आहेत, मग मी काहीतरी स्पेशल काहीतरी करणार आहे, परंतु मी एकच गोष्ट सांगतो की चर्चमधले जे पास्टर लोक आहेत त्यांनी वचनामध्ये त्यांना वाढवावं, बायबल स्टडी त्यांना घ्यावी. आणि मी तुम्हाला सांगतो, जसं बायबल एक अकाउंट्स बुक आहे, मॅनेजमेंट आहे, तर हे तरुणांमध्ये जर, हे बघा, आय कॅनॉट, बायबल असं सांगतं, पित्याने आकर्षिले वाचून कोणीही येत नाही. गर्भधारणाच्या असतानाच परमेश्वराने त्यांच्याविषयी योजना बनवलेली आहे. तर ख्रिस्ती तरुण जे आहे आज, सॉरी टू से, दे आर ओनली इन टू मीडिया, दे आर नॉट ऑन फूट. तुम्ही जर पाहिलं जेन नेक्स आणि जेन झेड, आज काय पाहिलं त्यांनी, नेपाळ हलवून टाकलं. उनमें वो पावर है ना. यंग यूथ का मतलब क्या है मालूम है सर? पावर, राइट, है ना, यूथ. एंड इंडिया इज अ यंग, है ना. आज उस तरुणांना बाकीच्या लोकांनी वापरण्यापेक्षा चर्चेसने त्यांना देवाच्या कामासाठी जर उपयोगात आणलं, मी तुम्हाला सांगतो, हे तुमच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत, भातातील बाणाप्रमाणे आहेत. माझी योजना आहे, तुम्ही मला जर सहकार्य केलं सगळ्यांनी मिळून, तर मी 100% सांगतो, माझ्याकडून जेवढं होईल, जे येशूने 12 केले ना, तेवढं कमीत कमी मी 10 लोक, हे 10 लोक उलथा पालत करणारे असतील, है ना, अपसाईड जा. आणि आज मी बघतोय तुमच्यासारखे तरुण, जे आज हे मीडिया आहे, मीडिया तुमच्या हातामध्ये आहे, त्याचा जर चांगला वापर जर केलात तुम्ही, तर मी तुम्हाला सांगतो, उलथा पालत झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन, आमेन, आमेन. खरंच खूप सुंदर एक आपला जी वाईब मॅच झाली. आपण जसं बोलतो की आपली वाईब एक चांगली मॅच झाली, आणि डिस्कशन करण्यासाठी खूप टॉपिक्स आहे सर. पण जे मेन महत्वाचे जे आपले टॉपिक्स होते ते हेच होते की आपण जे युथला कसं डिप्रेशन मधून बाहेर काढू शकतो. तो व्यक्ती जो आहे, तो छोटासा जो मुलगा आहे, तो आज डिप्रेशन मध्ये का चाललेला आहे, आणि आपण सुसाईड पर्यंत त्याला कसं नाही आणू शकत, त्या सुसाईड मधून त्याला कसं बाहेर काढू शकतो. तर खरंच खूप सुंदर तुम्ही जर त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलं, एक्सप्लेन केलं की कसं आपण वाढायला पाहिजे, कसं त्या मुलांनी वाढायला पाहिजे. एक आपले शेवटचे 2 प्रश्न असतात. एक प्रश्न की बायबल वर्स. आज तुम्ही दोघं आहे, तर तुम्ही दोघांचे फेवरेट बायबल वर्स काय आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल, आणि त्याच्याबद्दल तुम्ही 2 मिनिटं सांगा. आणि आपले जे युथ बघताय, व्ह्युअर्स जे आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? माझं बायबल वर्स आहे की साम 23, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जसं ते आहे पूर्ण स्तोत्रसंहिता 23. जसं परमेश्वर, जसं आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत आहोत, जर त्याला आम्ही आमचा तारणारा, आमचा उद्धार करता, आमचं सर्वस्व मानत आहे, तर आम्ही कुठेही गेलो, कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो, कुठल्याही कामामध्ये, तर तो आम्हाला सांभाळतो, यश देतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हाला लागेल त्या गोष्टी आम्हाला ते झोपतही पुरवतो. बिलकुल. आमच्या कुटुंबाला, आमच्या परिवाराला, म्हणजे अशी कुठली गोष्ट नाहीये की तो एखादी गोष्ट तो आमच्यासाठी विसरलाय करायचं. आम्हाला मागण्या अगोदर देणारा तो आहे. आमेन. देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्यांनी आपला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सर्वकालिक जीवन. आय वॉज नथिंग, ही मेड मी समथिंग. मी काही नव्हतो, त्यांनी मला काहीतरी बनवलं, फॉर एव्हरीथिंग. आमेन, आमेन. लास्टचा सर जो आपला प्रश्न आहे की तुम्ही 29 इयर्स इन बँकिंग, 39 इयर्स इन मिनिस्ट्री, दोघं गोष्टी सोबत करताय, पण जे आपले युथ जे बघताय, त्यांना तुमच्या एक्सपिरियन्स मधून तुम्ही काय सांगणार की त्यांनी काय करायला पाहिजे? देवाचं वचन तुमच्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश आहे. जसं मी अगोदरच सांगितलं, बायबल एक मॅनेजमेंट बुक आहे, बायबल एक लॉ बुक आहे, बायबल एक अकाउंट बुक आहे, बायबल एक टीचर्स मॅन्युअल आहे, बायबल एक इंजिनिअरिंग बुक आहे. बायबल इज एव्हरीथिंग. रीड डेली, त्याची आज्ञा पाळा आणि त्याची वाणी ऐका. तो तुम्हाला राष्ट्रांमध्ये उंच केल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्ही ज्या कामात हात घालाल तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार. आमेन, 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 आमेन. थँक्यू सर, मॅडम, तुम्ही खरंच आले. आणि आज म्हणजे आमचा जो पॉडकास्ट झाला, म्हणजे 2 कपल सोबत आम्ही पहिल्यांदा पॉडकास्ट घेतला, आणि खरंच धन्यवाद करतो तुमचे. आम्हाला वाटलं होतं की सर एकटे येईल, पण तुम्ही आले, आणि ते अजून त्याच्यामध्ये एक बहार आली असं सांगता येईल. तर म्हणजे सोबत असताना काय काय गोष्टी आपण बोलतो, आणि ते पण दिसलं की तुमची एक जी युनिटी आहे, जे हस्बंड वाईफची जी युनिटी, ती किती महत्वाची असते या फील्डमध्ये चालत असताना. तर खरंच तुमच्या दोघांचे धन्यवाद करतो, तुम्ही आले आणि तुमचा टाइम दिला. आय एम एम्प्टी विदाउट हर, आय एम फुल विथ हर, आणि आय एम ऑलवेज, म्हणजे मी अर्धा होतो, ती मला भेटली, मी पूर्ण झालो आहे. ती माझी पूर्णांगी आहे,
पूर्णांगिणी आहे, मी अर्धांगिणी म्हणत नाही तिला. शी इज एव्हरीथिंग फॉर मी. मी एवढंच सांगेन, एल्विन दास आणि टीम मेरा शिफा जे आहे एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी देवाने तयार केलेला आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतकं वाढवा की राष्ट्रांमध्ये उंच झाला पाहिजे. कारण ज्या कामात तू हात घालशील त्या कामामध्ये मी तुला यश देणारा परमेश्वर आहे. येशू आमचा मीडिया आहे, तो सगळ्यांचं हृदय राजाच्या मन पाटाच्या पानासारखा बदलणारा देव आहे. आमेन आमेन आमेन. थँक्यू सर. थँक्यू. तर पुन्हा तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो. तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. आणि जसं रेव्हरंड डॉक्टर अब्राहम घुमारे, त्यांची मिसेस रुथ घुमारे, ते आज आपल्यासोबत जुडले. त्यांची टेस्टिमनी त्यांनी शेअर केली आणि डिप्रेशन, एन्झायटी बद्दल त्यांनी जे आपल्याला सांगितलं सविस्तर, ते खरंच महत्वाचं होतं. आज जे आपले युथ बघतात त्यांच्यासाठी ते महत्वाचं होतं. तर हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. अजून असे भरपूर गेस्ट आमच्यासोबत जुडणार आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत पॉडकास्ट घेणार आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.